केंद्रप्रमुख बंधू आणि भगिनींसाठी हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत मूल्यमापनाशी निगडीत मी आपणासमोर घेऊन येत आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत दिनांक 30 डिसेंबर पासून केंद्रस्तरीय मूल्यमापनाला सुरुवात होत आहे। त्यासाठी केंद्रप्रमुखांनी मूल्यांकन कसे करावे यासाठीचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे। सर्वप्रथम आपण education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन सरलची ही लिंक ओपन करूया। डॅशबोर्डवरील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 3 हा टॅब ओपन करूया। या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या केंद्राचं मूल्यमापन आपण करणार आहात त्या केंद्राचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। यानंतर जो डॅशबोर्ड ओपन होईल त्यातून माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवरून क्लस्टर इव्हॅल्युएशनवर क्लिक करावं। आपल्या पुढे सर्वप्रथम शाळेची लिस्ट येईल, परंतु त्याच सोबत एक पॉपअप मेसेज येईल ज्यामध्ये आता तुम्ही ज्या केंद्राचं प्रतिनिधित्व करत आहात, म्हणजे तुम्ही ज्या केंद्राचे केंद्रप्रमुख आहात त्या केंद्राचा युजर आयडी या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी मी माझ्या केंद्राचा युजर आयडी टाकत आहे आणि पासवर्ड टाकून सबमिट करत आहे। आता अशा पद्धतीचा डॅशबोर्ड माझ्या समोर ओपन होईल। ज्या केंद्राचं मूल्यमापन मला करायचं आहे त्या केंद्रातील सर्व शाळा या ठिकाणी तुम्हाला दिसतील। त्यानंतर नंबर ऑफ स्कूल पेंडिंग हा अंक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हा आकडा दिसेल। आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मूल्यमापन करावयाच्या शाळा दिसणार आहेत। त्यापैकी कोणत्याही एका शाळेवर व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही शाळा दिसणार आहे। आता या शाळेचं मूल्यमापन तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी आपणास दिलेली जी ऑफलाईन म्हणजेच हार्ड कॉपी आहे त्यावरही आपण मूल्यमापन करू शकता। आणि जर तुम्हाला ऑनलाईन मूल्यमापन करायचं असेल, म्हणजे ज्या शाळेत तुम्ही भेट द्यायला गेला आहात त्याच शाळेवर उपस्थित राहून तुम्हाला मूल्यमापन करावयाचं असेल तर या ठिकाणी छायाचित्र म्हणून जी PDF सदर शाळेने अपलोड केलेली आहे तिच्यावर आपण जर क्लिक केलं तर अशा पद्धतीची PDF आपल्या पुढे उपलब्ध होईल। याला बघूनही आपण गुणदान करू शकता किंवा प्रत्यक्ष दिसणाऱ्या बाबींची चौकशी करून आणि निरीक्षण आणि पडताळणी करून आपण या ठिकाणी क्लस्टर अभिप्राय नोंदवू शकता। संबंधित मुद्द्यावर सदर शाळेला किती गुण दिले आहेत हे या ठिकाणी आपणास टाकता येतील आणि क्लस्टरचा अभिप्राय नोंदवता येईल। सर्वात शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यानंतर आणि सर्व गुणदान झाल्यानंतर एकाच पेजवर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे देणे, तद्वतच सर्व प्रश्नांना गुणदान केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही व्हिजिट दिल्याची डेट, त्यानंतर तुम्ही मूल्यमापन केल्याची डेट आणि क्लस्टरचं नाव जे ऑलरेडी या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ती सेव्ह करायची आहे आणि अंतिम क्षणी फायनलाइज करायची आहे। एवढे केल्यानंतरच आपण सदर शाळेचे मूल्यमापन केले आहे असे गृहीत धरता येईल। हा व्हिडिओ आपल्या सुविधेसाठी आणलेला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी दुनिया 2986 या यूट्यूब चॅनलला भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका। धन्यवाद।